नंतर परत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मागच्या संडेलाच आपण आलो होतो आणि या संडेला सुद्धा आलोय तर कारण संभाजीनगरवरनं आलेत 8 मुलं, महेश भाऊ त्यांना घेऊन आले। तर आपल्यासोबत अमित आहे आणि ऋषी आहे आणि आम्ही तिघे कुतूरवरून आले। तर चला नाईट ट्रेक करतोय आता आपण। रात्रीचे वाजलेत 11 आणि आता आम्ही रतनवाडीमधनं ट्रेकला सुरुवात केली। आज मी रतनगडचा नाईट ट्रेक करतोय। आम्ही नाईट ट्रेक करून रतनगडवरती कॅम्पिंग करणार आहे। तर आज संभाजीनगरवरनं काही मुलं आले होते, त्यांना कॅम्पिंग करायची होती रतनगडसाठी, बट ते थोडे लेट झाले कारण त्यांना ऑफिस असल्यामुळे ते आले आणि रतनवाडीमध्ये आम्ही सगळे पोहोचलो। तिथून आमचा ट्रेक स्टार्ट झाला। रात्रीचे वाजले होते 11ला आम्ही आमचा ट्रेक स्टार्ट केला। पाठीवरती ओझे, त्याचबरोबर टेंट सगळं काही घेऊन आम्ही रतनगडच्या दिशेने चाललो होतो। रतनगडची घनदाट झाडी, त्यामधनं आम्ही सगळे ट्रेक करत होतो रात्रीच्या 12 वाजता। तुम्ही पण कधी रतनगडचा नाईट ट्रेक करण्यासाठी जर येत असाल तर लोकल गाईड सोबत नक्कीच असू द्या, कारण या ठिकाणी असलेली घनदाट झाडी, त्याचबरोबर अंधार, आपल्याला रस्ता दिसत नाही अशी सुद्धा कंडिशन कधी कधी होते। आम्ही रतनवाडीमधनं जेव्हा निघालो तेव्हा एक कुत्र सुद्धा आमच्या सोबत निघालं। पूर्ण ट्रेक हे सोबतच होतं आमच्या। संभाजीनगरवरनं आलेले मुलं पहिल्यांदाच नाईट ट्रेक करत होते। त्यांचा हा रतनगडचा पहिला ट्रेक होता। त्यातल्या त्यात ते नाईटच्या ट्रेक साठी आले। त्यांचं नशीब चांगलं की त्यांना ट्रेक साठी मी भेटलो। त्यांनी मला इंस्टाग्राम वरून कॉन्टॅक्ट केला आणि ते डायरेक्ट ट्रेक साठी आले। असंच कुणाला ट्रेक आणि कॅम्पिंग साठी यायचं असेल तर ते मला कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता। चालून चालून सगळे थकले होते, त्यामुळे आम्ही एक रेस्ट घेतला। असेच रेस्ट घेत घेत आम्ही गडाच्या दिशेने पुढे निघालो। आम्ही जसं पुढे पुढे चालत होतो तसं हे कुत्र सुद्धा आमच्या सोबत पुढे चाललं होतं। तब्बल 3 तास ट्रेक करून आम्ही सगळे वरती पोहोचलो। वरती पोहोचल्या सगळे आम्ही टेंट लावायला सुरुवात केली। सगळे एक एक टेंट घेत होतो आणि सगळे टेंट लावत होतो। टेंट लावण्यासाठी आम्ही अशी लोकेशन शोधली की ज्या ठिकाणी आम्हाला वारं लागणार नाही, कारण रतनगडवरती रात्रीच्या टाइमला खूप सारी हवा सुटते, त्यामुळे टेंट लावण्यासाठी एकदम बेस्ट लोकेशन नक्की शोधा। आता जिथं टेंट लावले तिथे मागच्या साईडला पाणी आहे, इथं या साईडला सगळे टेंट वगैरे लावले आम्ही आणि आता सध्या आम्ही डायरेक्ट वरती पोहोचलोय रतनगड वरती। तर तुम्ही बघू शकता सिक्युरिटी वगैरे पण पेटवले आम्ही इथं। दादा बसले कसे मस्त, महेश भाऊ बघा। तर लोकेशन आमची टेंटची अशी की चौबाजूने मस्त प्रोटेक्शन, म्हणजे कसं का हवा चालू होती त्यामुळं इथं ठरवलं टेंट लावायला। तर या ठिकाणी एक नंबर लोकेशन आहे। तर सकाळीच तुम्हाला दाखवतो की आम्ही टेंट कुठे लावले होते। रात्रीचं चालून चालून थकल्यामुळं आणि त्यात असलेली थंडी, त्यामुळं अमितला मी बोललो की चल आपण शेकोटी पेटूया। शेकोटी पेटवल्याच्या नंतर आमच्या सगळ्या गप्ती जमती रमल्या। इकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा आमच्या रंगू लागल्या। तर बोलता बोलता कधी कळालंच नाही की आम्हाला 3 वाजले। तर त्यामुळं आम्ही लवकरच झोपण्यासाठी टेंट मध्ये गेलो। रतनगडवरती शुभ सकाळ झाली आणि मी बाहेर निघालो तर मला अद्भुत असा नजारा सह्याद्रीचा बघायला भेटला। रतनगडवरती हेच बघण्यासाठी आम्ही एवढे रात्री ट्रेक करून वरती आलो होतो। तर सकाळ झाली आणि बाकीचे अजून झोपले आणि आम्ही तर मी चाललोय पाणी आणायला। तर चहा बनवायचं म्हणजे पाणी पाहिजे, तर आम्ही त्या साईडला तिकडे टाक्या तिकडे चाललोय पाणी आणायला। रतनगडवरती आपल्याला भरपूर ठिकाणी पाणी बघायला मिळेल। असं जर पाणी 12 महिने या ठिकाणी राहिलं तर पर्यटक कधीही आले तरी त्यांना या ठिकाणी पाणी प्यायला नक्कीच मिळतं। उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला या टाक्यांमध्ये पाणी नक्कीच भेटेल। सह्याद्रीमध्ये आलो आणि आपण आठवणी बनवणार नाही हे कधीच होणार नाही। सह्याद्रीमध्ये आपल्याला असं काही दृश्य बघायला मिळतं की आपण बघून ते दंगच होऊन जाऊ। सकाळचा होणारा सनराईज आणि त्याचबरोबर चालणारी मंद गतीने हवा आपल्याला या ठिकाणी एक प्रकारचं येडच करते। मग तुम्ही कधी येताय सह्याद्री मधला हा बेस्टचा बेस्ट व्ह्यू बघण्यासाठी आणि विंटर मध्ये जर तुम्ही ट्रेक करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी असा सनराईज नक्कीच बघायला भेटेल। तर लवकर रतनगड साठी व्हिजिट करा। तर सध्या आता हे फोटोशूट वगैरे करायला गेले होते आणि सगळे आलेत। तर कसं वाटलं मग रात्री कॅम्पिंग करून? एकदम ओके। तर हे संभाजीनगरवरनं आलेत हे सर आणि बाकी त्यांचे ग्रुप मेंबर आहे आणि आम्ही एक वल्ला बेबी आम्ही मस्त तिकडे पाणी आणायला गेलो, तेव्हा फोटोशूट वगैरे केले, व्हिडिओ शूट केले मस्त। ते आपल्या इंस्टाग्रामवरती अपलोड होतीलच, तिकडे तुम्ही ते बघू शकता। आपलं एक दुसरं पण पेज आहे प्राजगोडे म्हणून, ते पण तुम्ही त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्टोरी टेलिंगचे व्हिडिओ बघू शकता। तर आपण लवकर स्टोरी टेलिंगचे व्हिडिओ चालू करतोय। तर अमितला फोटो काढायचा आहे, एक्साइटेड मॅन अमित। बघू शकता या ठिकाणी आपण टेंट लावलेत, 1 नंबर लोकेशन आहे। पाणी साईडला समोर त्या साईडला, आता बघा तो सन पण येतो असं या साईडला इकडे येणार। तर मित्रांनो आमचं कॅम्पिंग वगैरे सगळं उरकलं आणि मॅगी चहा नाश्ता झाला आमचा आणि टेंट वगैरे सगळं आवरलं आम्ही।
आणि आता निघतोय आम्ही खाली जाण्यासाठी. तर कॅम्पिंग एक नंबर झाली. तर यांना विचारू यांना कसं वाटलं कॅम्पिंग करून, कसं वाटलं तुम्हाला कॅम्पिंग करून? म्हणजे झोप वगैरे कम्फर्टेबल आयुष्य नाही. हा ना. तर हे आले संभाजीनगरवर ना आणि आम्ही सकाळी इथं आता उठून चहा नाश्ता करून आता खाली निघालो. रात्री आम्ही खूप लेट ट्रेक चालू केला होता 11ला. तर वरती यायला आम्हाला 2 वाजले. पण झोप वगैरे मस्त झाली आमची. पाण्याची वगैरे पण सोय होती मागच्या साईडला इकडे. तर चला भेटू आपण परत सगळे. चला बाय बाय. तुम्ही पण चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला पण कॅम्पिंग यायचं नक्की कॅम्पिंगसाठी या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.